नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेसमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला झटपट फेटा तयार करायचा आहे. त्यासाठी आपण कॅनव्हासचा तुकडा घेतला आहे. उभा 6 आणि आडवा 9 9.5 अशा इंचाचा हा तुकडा आहे. तो टू फोल्डेड आपण मोजून घेतला आहे. आता त्यानंतर आपण त्याच्या ओपन बाजूला 3.5 इंच माप घेतलं आणि या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसतोय त्या पद्धतीने कर्व तयार करून घेतलं आहे. आपण एकदम झटपट तयार होणार आहे हे बघा. त्यानंतर असा आकार दिसणार आहे, थोडासा बाहीच्या आकाराचं दिसते ते. त्यानंतर बघा, जो मध्य आहे तिथून पुढे आपण 1.5 इंच गेलो आहे आणि परत अजून खोल आकार तयार करून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूनेही 1.5 इंच पुढे येऊन या पद्धतीने जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. आकार दिल्यानंतर जे आकार आपण ड्रॉ केले त्या पद्धतीने कट करून घ्यायचे. तुम्हाला अजून छोटा हवा असेल तर छोटाही करू शकतात, मापही थोडे थोडे छोटे टाकू शकतात. फक्त कटिंग या पद्धतीने केल्यानंतर तुमचं फेटा होणार. आता जे कॅनव्हास तयार केलं आहे त्यासाठी आपण कपडा घेतला आहे, सिल्कचा कपडा आहे हा, आणि त्यावरती आपण जे कट केलं आहे ते कॅनव्हास ठेवलं आहे. मी डबल कपडा घेतला आहे, सिल्कचा चंद्रकोरचा कपडा आहे, तो फेंट चंद्रकोर आहे. ते कट करून घेतल्यानंतर आपण परत एक कपडा करतो आहे. वरचा जो तुरा असतो तो बनवण्यासाठी तो मी 9 9.5 इंच लांब डबल घडीचं आणि उंचीला 6 इंच या पद्धतीने कपडा काढून घेतला आहे. आणि त्यासाठी परत एक मी सिल्कचा कपडा काढून घेतला आहे. या पद्धतीने दोन्हीही आपण पार्टचे जे माप आहेत ते कापून घेतलेत. आता आपण जे अगोदरचा पार्ट काढला आहे तो सर्व बाजूंनी शिवून घेतला आहे. खाली दोन्ही कापड अस्तर कपडा, वरती कॅनव्हास आणि 1.5 इंचावरती शिवून घेतलं आहे. आता ते पूर्ण जे कापड आहे त्याची आपली आतमधली जी साईड आहे आपल्याला ती बाहेर काढायची. त्यासाठी या पद्धतीने आपण कशाच्या साहाय्याने त्याचे आतलं माप आहे ते आतला जे कपडा आहे तो पूर्ण बाहेर काढायचे. उलट बाजू आत जाणार, सुलट बाजू बाहेर येणार. या पद्धतीने सर्व जे बाहेर काढल्यानंतर कपडा या पद्धतीने तुमचं तयार माप दिसतं आहे. ते या पद्धतीने तुमचा फेटा आता तयार होणार आहे. आता त्यासाठी अगोदर आपण आपल्याला काही लेस वगैरे ते लावून घ्यायचं आहे आणि वरचा जो पार्ट आहे तुऱ्याचा तो तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी आता आपण जो सेकंड पार्ट आहे तो स्टिच करून घेऊयात. तर त्यासाठी आपण ज्या मापाचा कपडा घेतला आहे त्या मापाचा कॅनव्हास आहे आपल्याकडे. या कापडाला कॅनव्हास नसलं तरीही चालणार आहे, पण मी तुमच्यासाठी लावते आहे. ते सर्व पार्ट सर्व बाजू शिवून घ्यायचे आहे, चारही बाजू, आणि उलटवून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने. हे बघा, कपडा, अस्तर आणि त्यावरती कॅनव्हास. अगोदरचा जसा कपडा आपण उलट केला त्याच पद्धतीने कपडा उलट करायचा आहे आपल्याला. हे बघा, सर्व कपडा उलट केल्यानंतर जी एक बाजू ओपन राहते तीही पॅक करून घ्यायची आपल्याला, आतमध्ये हे करून घ्यायची, स्टिच करून घ्यायची ती. त्यानंतर या आता हाफ इंच प्लेट घ्यायची, एक सुलट बाजूनी एक उलट बाजूने. या पद्धतीने अशा प्लेट करून घ्यायच्यात आपल्याला, एक सुलट एक उलट या पद्धतीने. तुम्हाला जमणार नसेल तर प्रेस करून घेतले तरी चालेल. त्याला खालच्या बाजूने रबर लावून घ्यायचं किंवा काही लावून घ्यायचं तुमच्याकडे जे असेल. त्यानंतर या पद्धतीने जो पार्ट 2 आहे आपला तो रेडी झाला आहे. आता आपण हे शिवून घ्यायचं आहे. ज्या अगोदरचा भाग आहे आपण त्याला सर्व बाजूने लेस लावून घेतली मी या पद्धतीने, आणि आतमध्ये आपल्याला परत लेस लावायचे आहेत. माझ्याकडची जी लेस आहे ती थोडी मोठी आहे. तुमची जी लेस असेल छोटी मोठी त्यानुसार आपल्याला लेसची साईज घेतली तरी चालणार आहे. हे बघा, असे 1 2 आपल्याला जे लेअर लावायचे आहेत ते आपण लावू शकतो. मी एकच लेअर लावते, ते फार झकपक होतं आहे. त्यासाठी ती लेस जाड आहे त्यामुळे ती लेस लावून घेतल्यानंतर इकडे जी बाजू आहे जी ओपन दिसणार आहे ती कवर होती लेसची. त्यामुळे आता वरचा तुरा लावण्यासाठी
तो अगोदर आपल्याला जो मधला पार्ट आहे तो हाताने शिवून घ्यावा लागणार आहे. इतकं जाड शिवलं नाही जाणार आहे ते. त्यासाठी ते अगोदर शिवता येणार नसेल तर जे पसरवून घेऊन तो भाग अगोदर एक साईड नंतर दुसरी साईड या पद्धतीने शिवून घ्यायचं आणि मग रबर काढून फक्त जो मधला पार्ट आहे तो सुई दोऱ्याच्या साहाय्याने तेवढाच पॅक करून घ्यायचा. असं केल्याने शिवायला सोपं जाणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही शिवलं तरीही चालेल. त्यानंतर जवळजवळ आपला जो फेटा आहे तो आता रेडी झाला आहे. या पद्धतीने शिवून घेतल्यानंतर त्या फेट्याला आपण आतली जी बाजू आहे ती सुई दोऱ्याच्या साहाय्याने पॅक करून घ्यायची. हे बघ, या पद्धतीने आता सुई दोऱ्याच्या साहाय्याने जे फेटा आहे तो पूर्ण पॅक झाला आहे आणि समोरील बाजूने फेटा आता या पद्धतीने दिसणार आहे. मागच्या बाजूला आपण तिथे त्याला नॉडही लावून घेऊ शकतो. दोन्ही बाजूला नॉड लावून घ्यायची जाड जाड किंवा 2 लावल्या तरीही चालेल. आता आपण इथे हे जे वेलग्रू असतं, चिकटा म्हणूया आपण त्याला, हे चिकटपट्टी आहे ती लावून घेणार आहोत त्याला. तुमच्याकडे ऑप्शन, माझ्याकडे आहे म्हणून लावते मी, तुम्ही नाडी लावून घेतली तरीही चालणार आहे. हे बघा, या पद्धतीने ते शिवून घेतल्यानंतर दिसतंय ते. त्याला काही नाही, टिपच मारून घ्यायची असते ते. या पद्धतीने खालून वरून आपण ते लावून घेतले आणि वरचा जो तुरा आहे त्याला मी लेस लावली आहे मण्यांची. छान दिसते ते समोरून दिसल्यानंतर. आणि आता याला डेकोरेट करण्यासाठी वर मी साडी पिन लावली आहे ती आणि खाली जे आहे ते माझ्याकडे होते ते मणी मी लावून दिलेले आहेत. या पद्धतीने आपण इथे आता काहीही लावू शकतो. पॅच लावू शकतो, बटन लावू शकतो, कुठल्याही पद्धतीने छोटे छोटे जे कुंदन असतात ते स्टिच करू शकतो किंवा मग चिटकवून घेऊ शकतो. आणि आता आपला या पद्धतीने जो फेटा आहे तो पूर्णपणे रेडी